नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे पाण्याची. पाण्याचा जो वापर आहे, पाण्याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आपण सविस्तर चर्चा करतो आहे. मगाशी आपण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बोलत होतो आणि हाच मुद्दा घेऊन मी आता नाशिकला जाणार आहे. भरत कावळे तिथे आहेत. भरत कावळे, मला सांगा, आता पाण्याचा एकूण मगाशी जो पाण्याचं वाटप केलं जातं, पाण्याचे जे निकष आहेत शहरांमधले, पुण्याला साधारण 200 लिटर पाणी दिलं जातं दर दिवशी प्रतिमानशी, पण तेच काही शहरांमध्ये, काही गावांमध्ये अक्षरशः 30 ते 40 लिटर इतकंच पाणी दिलं जातं. हा सगळा जो शहरांमधला भेदाभेद पाण्याच्या वाटपातला आहे, हे नेमकं कशामुळं, का, याचं कारण काय असू शकतं आणि यामध्ये समान धोरण आणू आपण शकत नाही का? तुम्ही फार चांगला हां, बोला तुम्ही, बोला, सलग बोला. एकूणच पाण्याचा विचार करण्याचा हा जो विषय तुम्ही काढला, हा अत्यंत मोलाचा आणि चांगला आहे. पुण्याची चर्चा करताना पुण्याचं 300 लिटर दरडोई पाणी वापराचा विचार या ठिकाणी मांडला. पण आपण मुंबईकडे गेलो तर मुंबईमध्ये सुद्धा जी पाहणी केली त्याच्यामध्ये मरीन ड्राईव्ह आणि हा जो भाग आहे उच्चभ्रू, तिथं दरडोई 450 लिटर पाणी दिलं जातं. मुंबईचा मध्य भाग जो आहे तिथे 225-250 लिटर दरडोई पाणी दिलं जातं आणि मुंबईचे उपनगर आहेत तिथं 100 ते 80 लिटर दरडोई पाणी दिलं जातं. आणि मुंबईतल्या शहराला, मोठ्या शहरातल्या नागरिकाला पाणी जास्त लागतं आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही 70 लिटर 50 लिटर चा दरडोई पाणी वापराचा, पिण्याच्या पाण्याच्या वापराचा विचार या ठिकाणी मांडता. हा सुद्धा समान नाही, हा अन्याय आहे असं मला स्वतःलाही वाटतं. दोन गोष्टी मला याच्यामध्ये प्रामुख्याने अशा वाटतात की पाणी पिण्याचं असो अगर शेतीचं असो, याला काही किंमत आहे, त्याला काही मूल्य आहे, याची जाणीव आपल्या भागामध्ये, समाजामध्ये उदासीनता आहे. आणि कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय यंत्रणा पाण्याच्या बद्दल चांगल्या सकारात्मक हेतूने या दृष्टीकडे बघत नाही. मला स्वतःला असं वाटतं की पिण्याचं पाणी सुद्धा मोजून दिलं पाहिजे. मोजून पिण्याचं दिलेलं पाण्याचा योग्य वापर होतो की नाही याच्याबद्दलची यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात नाही. पिण्याच्या नावाखाली घेतलेलं पाणी, प्रत्यक्ष पिण्याचं पाणी, दैनंदिन वापराचं पाणी, याच्याच प्रक्रिया करून जे महाग पाणी आपण घेतो, यातलं बरंचसं पाणी गाड्या धुणे, नळाला तोटी न लावणे, त्याला शिस्त न लावणे आणि त्याच्यातल्या पाणी चोरी, गळती याच्यावर मोठ्या प्रमाणात या पाण्याचा वापर, याला गैरप्रकारच असं म्हटलं पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की हा विषय अत्यंत म्हणजे फौजदारी गुन्ह्यासारखाच तो मानला पाहिजे. कारण इतकं अनाठाई पाण्याचा वापर केला जातो आणि ज्याचा कुठेही धरबंद नाही. आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी अशी वाटते की सर्वच राजकीय पक्षाचे लोक हे पाणी हे मतपेटीशी जोडूनच याचा विचार केला जातो. सर्वच पक्षांनी पाणी हा विषय मतपेटीचा बाहेर पण याचा विचार करण्याची गरज आहे. माझ्या मतदारसंघात, माझ्या वार्डमध्ये, माझ्या विधानसभेच्या याच्यात मला कसं जादा पाणी आणता येईल, ते मी कशा मार्गाने उपलब्ध करील आणि ते उपलब्ध करून शेतीवरचं पाणी कमी करून मी माझ्या शहराकडे घेऊन जाईल, हा जो प्रयोग, हा जो उद्योग केला जातो, त्याचे परिणाम आम्ही सर्व लोक आत्ता भोगतो. उशिरा पाऊस झाला, त्याचे परिणाम खरीप आपल्याला काढता आला नाही. आता जी काही धरणांची परिस्थिती आहे त्याच्यातून सुद्धा थेट शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचण्याची व्यवस्था आपल्याकडे आजही नाही. पाणी मोजण्याच्या बद्दलची उदासीनता आहे, जनतेमध्ये पण आहे, प्रतिनिधींच्या मध्ये आहे, शासकीय यंत्रणेबरोबर सुद्धा उदासीनता आहे की पाणी मोजण्याचीच संकल्पना रुजण्याकडे लोकांचा कल नाही. त्याचे परिणाम आता आपण भोगतो आहोत असं मला स्वतःला या ठिकाणी वाटतं. पिण्याच्या पाण्याच्या बद्दल महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही सर, की पाणी मोजण्याच्या संदर्भातली जी संकल्पना आहे ती आपल्याकडे अजून रुजलेली नाही. याच अनुषंगाने तुम्ही जो धरणांचा उल्लेख केला होता
हाच मुद्दा घेऊन मी आता प्रदीप पुरंदरेंकडे जातो. औरंगाबादमध्ये ते आहेत. पुरंदरे सर, मला सांगा, धरणांचा पाणीसाठा जो असतो, धरणातला पाणीसाठा जो असतो, त्याचं नेमकं व्यवस्थापन खरं म्हणजे कसं केलं पाहिजे आणि त्याच्यावरती, त्या धरणातल्या पाण्यावरती नेमकी मालकी कोणाची असते? पाण्याचं नियोजन करताना, विशेष करून धरणांच्या बाबतीमध्ये बोलताना आपल्याकडून एक मोठी चूक झालेली आहे. ती म्हणजे आपले बहुसंख्य प्रकल्प हे केवळ सिंचनासाठी बांधले गेले, शेतीसाठी बांधले गेले आणि आपण ते बांधत असताना पिण्याच्या पाण्याचा विचार केला नाही, औद्योगिक वापराचा विचार केला नाही आणि आता त्यामुळं कालवे लांब झाले, लाभक्षेत्र खूप मोठं वाढलं आणि पाणी जर तुम्ही आता पिण्यासाठी द्यायला लागलात, औद्योगिक वापरासाठी द्यायला लागलात, तर ते शेती विरुद्ध बिगर सिंचन, सिंचन विरुद्ध बिगर सिंचन असा वाद निर्माण होतो. तेव्हा ती एक मूलभूत चूक असल्यामुळं खूप मोठे संघर्ष निर्माण होत आहेत. हा पहिला भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की धरणातलं मालकीबद्दल तुम्ही विचारलं. धरणातल्या पाण्याची मालकी ही जलसंपदा विभागाकडे असते. जर त्यांनी नदीचं नोटिफिकेशन काढलेलं असेल तर जलसंपदा विभागाकडे असते. त्याचं पाण्याचं संवर्धन, पाण्याचं मोजमाप, पाण्याचं व्यवस्थापन हे जलसंपदा विभागाने करणं अपेक्षित आहे, जिथे नदीचं नोटिफिकेशन काढलंय तिथे. आता आपण व्यवस्थापन कसं करतो, तर सर्वसाधारणपणे रब्बी हंगामात 15 ऑक्टोबरला धरणामध्ये किती पाणी साठा आहे हे बघितलं जातं आणि त्या पाणीसाठ्याप्रमाणे पुढचं नियोजन केलं जातं. त्या पाणीसाठ्यातून दाब वजा करणं, बाष्पीभवन वजा करणं, लॉसेस वजा करणं हे होऊन पिण्यासाठी पाणी बाजूला काढलं जातं, औद्योगिक वापरासाठी पाणी बाजूला काढलं जातं. केलेल्या पाण्यातून शेतीचं नियोजन होतं आणि मग शेतीसाठी इतकं पाणी शिल्लक आहे असं एकदा लक्षात आलं की मग आपण त्याच्यावरनं पिकं ठरवतो की एवढ्या पाण्यामध्ये कोणती पिकं घ्यायची, किती क्षेत्रावरती घ्यायची. हे सगळं करण्याला प्राथमिक सिंचन कार्यक्रम, PIP असं म्हणतात, प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्राम असं म्हणतात. जलसंपदा विभागाने यासाठी खूप चांगली सर्क्युलर्स काढलेले आहेत, खूप चांगले GR आहेत. दुर्दैवाने हे अंमलात येत नाही. काही मोठे प्रकल्प सोडले जिथे आरडाओरडा होतो, लक्ष असतं पत्रकारांचं, पुढाऱ्यांचं, तिथे हे केलं जातं. बाकी मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पांवरती हे अजिबात केलं जात नाही. त्याच्यामुळे प्रकल्प बांधला, पाणी साठलं, पण व्यवस्थापनच नाही, अशी दुर्दैवाने परिस्थिती आहे. आता आपण सगळेजण म्हणाले की पाणी मोजून दिलं पाहिजे. बरोबर आहे, मॅनेजमेंट इज मेजरमेंट, हे अगदी खरं आहे. पण धरणातलं पाणी तुम्ही मुळात मोजताय का? धरणात गाळ किती आला, धरणातनं बाष्पीभवन किती होतंय, धरणातनं गळती किती होते, हे जर मोजलं जात नसेल आणि काही TMCच्या भाषेत हिशोब लागणार नसेल तर पुढचं पाणी मोजण्याला काही अर्थ राहत नाही. हा एक त्यातला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मग त्यांना गडबडी होतात व्यवस्थापनामध्ये. म्हणजे गाळ आहे, उपयुक्त साठ्यामध्ये गाळाने अतिक्रमण केलेलं आहे, ते जर मी विचारात घेतलं नाही तर मला पाण्याची उपलब्धता जास्त आहे असं वाटतं, त्याप्रमाणे मी नियोजन करतो आणि 2-3 रोटेशन झाली की मग लक्षात येते की अरे एवढं पाणीच नाही माझ्याकडे. तेव्हा इतक्या मूलभूत गडबडी आपल्या इथं होत आहेत. हे सुधारण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले पाहिजेत.